वांद्र्याच्या गरीबनगर परिसरात आजही बुलडोजर कारवाई होणार आहे। रेल्वे रुळांलगतच्या घरांवर बुलडोजर चालतील। अतिक्रमण कारवाई वेळी काल पोलिसांवर दगडफेक झाली होती। गरीबनगर परिसरात खबरदारी म्हणून रात्री पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। काल वांद्र्याच्या गरीबनगरमध्ये कारवाई सुरू होती, ती आजही सुरू ठेवली जाणार आहे। पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून आज बांद्रा रेल्वे स्थानकाच्या बाजूच्या अनधिकृत सगळ्या वस्त्या आहेत त्याच्यावरती आज तोडक कारवाई करण्यात आलेली आहे। आज सकाळपासूनच ह्या कारवाईला सुरुवात करण्यात आलेली होती आणि ह्या कारवाईच्या दरम्यान आपण पाहतोय की आजूबाजूच्या सर्व अनधिकृत जे बांधकाम आहे, जे उंच ह्या ठिकाणी घरं आहेत ती बांधण्यात आलेली होती, त्या सर्वांवरती तोडक कारवाई आहे ती करण्यात आलेली आहे। ह्या ठिकाणी आता सर्व जे काही भंगार वस्तू आहेत किंवा ज्या घरातील काही वस्तू आहेत त्या ह्या ठिकाणाहून हे सर्व जे ह्या ठिकाणी जे राहायला वस्तीमध्ये लोक होते ते गोळा करून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात आहेत। तर काही लोक या ठिकाणी आहेत ते आपलं सामान बाहेर रस्त्याच्या लगत काढून ठेवण्यात आलेलं आहे आणि जसजशी त्यांना जागा मिळेल, जसजशी त्यांच्या घराची व्यवस्था होईल त्या ठिकाणी हे संपूर्ण सामान आहे ते घरी घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतात। सध्या ही जी काही कारवाई झाली आणि त्या कारवाईमधून मोठ्या प्रमाणात ही जी अनधिकृत वस्त्या आहेत त्या देखील आज तोडल्या गेलेल्या आहेत। व्हिडिओ गणेश कृष्णा मोरेसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। पुण्यामध्ये अंधेकर कोमकर टोळी युद्ध पुन्हा भडकलंय। काल गोळीबारात एकाची हत्या झाली आहे। या प्रकरणी 6 जणांना पोलिसांनी रात्री ताब्यात घेतलंय। बंडू अंधेकरनं जेलमध्ये बसून मुलाला संपवणाऱ्यांवर सूड उगवलाय। तर आता बातमी आहे पुण्यातून। नसरापूर प्रकरणाची आजपासून दररोज सुनावणी होणार आहे। विशेष न्यायालयात इन कॅमेरा हा खटला चालणार आहे। हायकोर्टाच्या निर्देशानुसार इन कॅमेरा खटला चालेल। विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांच्या न्यायालयात ही सुनावणी होईल। नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याच्या विरोधात 14 दिवसात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे। नसरापूर प्रकरणी आजपासून दररोज सुनावणी सुरू होणार आहे।